शेतकरी राजा हित जळत जळत राई, आबाळाच्या देवा तुला कशी खबर नाही। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेले 2-3 दिवस महाराष्ट्रात अखरीतच घडतंय। दुष्काळी पट्टा प्रामुख्याने ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यामध्ये गारपिटीचा पाऊस होतोय, गारपिटीसह पाऊस होतोय, अवकाळी पाऊस होतोय। हा नुसता गारपीट म्हणजे मध्ये मध्ये कधीतरी आपल्याला दिसतात अशा गारपिटी नाहीये, तर तिथली दृश्य बघितल्यानंतर सिमला अक्षरशः मराठवाड्यात अवतरले की काय अशी परिस्थिती आहे। अनेकदा अशा प्रकारच्या बातम्या सुखावह सुद्धा असतात, मात्र ही गारपीट, हा सगळा बर्फाच्छादित प्रदेश आपल्याला सुख देणारा, नजरेला सुख देणारा असला तरी तिकडच्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे। कारण शेती भुईसपाट झालेली आहे, जनावरं मेलेली आहेत, माणसं सुद्धा दगावलेली आहेत। या पार्श्वभूमीवर निसर्गाचं तांडव का तयार होतं, अशा अतिशय टोकाच्या हेलकाव्यांमध्ये असा झुलणारा हा वातावरणाचा दोलक नेमका हा अशा प्रकारे आंदोलन त्याचं का चालू असतं आणि त्याची नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या आजच्या माझा विशेषमध्ये। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत असतील हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉक्टर रंजन केळकर, पर्यावरण विषयक अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बाबूराव मोहिते कोल्हापूरहून आपल्यासोबत असतील। याशिवाय हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे, जे कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख राहिलेले आहेत, महात्मा फुले कृषी विद्यापीठातले पुण्यातले। औरंगाबादहून आपल्यासोबत असतील पीक विमा आणि कृषी विषयक अभ्यासक बीडहून राजाभाऊ देशमुख, आणि लातूरहून आपल्यासोबत आहेत पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन विषयाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर। सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात आधी आपण औरंगाबादला जाऊयात। राजाभाऊ देशमुख आपल्यासोबत आहेत। देशमुख साहेब, या परिस्थितीकडे कशा प्रकारे बघतात? गोपीनाथ मुंडेंनी विधान असं केलं की अनेक वृद्ध व्यक्तींनी, 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्तींनी असं म्हटलं की आयुष्यात कधी अशी गारपीट आणि असा पाऊस बघितला नाहीये। या परिस्थितीकडे आपलं काय मत आहे याबद्दल? माझे 65 वर्षाचं वय आहे। मी आतापर्यंत फार गारपीट पाहिल्या, बरोबर आहे, पण एकाच गावात, छोट्या गावामध्ये पाटोदा तालुक्यात पाचेगावला एकाच वेळेस 2 ठिकाणी वीज पडली। वाल्मिक कोकाटे नावाचा माणूस जाग्यावर मृत्यू पावला आणि त्याचाच मुलगा जनावर घेऊन येणारा एक 500 फुटावरती वीज पडली। ही घटना अशी विक्षिप्त आतापर्यंत कधी घडली नव्हती। एकाच वेळेस एकाच जागी 2दा विजा एकाच वेळेस पडतात, माणसाची, जनावराची हानी होते आहे। त्याशिवाय जनावरांच्या अंगावरती मोठे मोठे गोळे आले। आष्टी तालुक्यामध्ये केळ पिंपळगावला, दौला वडगावला, करखिल्ला या गावामध्ये अशी मोठी मोठी गोळे येऊन जनावर जायबंदी झाली। फळाचं आणि पिकाचं नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहण्यात नव्हतं आलं। आणि जमिनीवरती अर्धा फूट, कुठं 1.5 फूट, कुठं 6 इंचापासूनचा थर बर्फाचा जमला। त्या बर्फामध्ये आपल्याकडचा मराठवाड्यात कधीही बर्फाचा कसलाही अनुभव नसला माणूस उभा राहू शकत नव्हता, जनावरही उभा राहू शकत नव्हती। जनावरांच्या खुराला इतका गार कधी ठणका माहित नव्हता, इतका ठणका जनावर बेफाम पळत होती। असा हा निसर्गाचा कोप हा प्रत्यक्ष आम्ही अनुभवला आणि पाहिला। त्यामुळे हा विक्षिप्तपणा का आहे हे तज्ञ सांगू शकतील। मी एक शेतकरी व्यवस्थित कारण सांगू शकणार नाही, सत्य, पण अनुभवलं ही गोष्ट खरी आहे। खरं। देशमुख साहेब, एक तुमच्या अंदाजानुसार काय, किती नुकसान म्हणावं आपण या सगळ्या प्रदेशात मिळून झालं असेल? तुमचे अनेक शेतकरी बांधव असतील, ओळखीची मंडळी असतील, साधारणपणे आपल्या माहितीच्या नुसार काय वाटतं, कितपर्यंत हे नुकसान झालं असेल आणि कोणत्या प्रमुख पिकांना आताच्या काळामध्ये फटका बसला असेल? प्रमुख पिकांना कोरडभू भागामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आणि जो आंबा आहे, या आंब्याचा तौर पूर्ण गेला, झाडाला पाला राहिला नाही। शिरूर तालुक्यामध्ये उकंडा चकला गाव आहे, इथं झाडाला पालाच अजिबात राहिला नाही। मोठी मोठी झाडं जी 50-55 वर्षाची होती, पिंपळाची असतील, वडाची असतील किंवा आंब्याची असतील, फळपिकाची असतील, त्यामुळे या भागातला डाळिंब, चिक्कू ही जी काही फळबागा आहेत, या बागाला पानं राहिलं नाही। तितकं भयानक, ज्याला आपण लेकरासारखं आम्ही सांभाळतो शेतकरी, आणि ते पीक जेव्हा आमच्या डोळ्यासमोर आम्ही नेस्तनाभूत झालेलं पाहतो, तेव्हा आमचा लहान एखादलं घरातलं मृत्यू पाहावा, मुलगा वगैरे लाडका, असंच आम्हाला दुःख या पिकाकडे पाहिल्यानंतर होतं। याचं नुकसान कोट्यावधी रुपयामध्ये होईल, ते काही सगळ्या आता सांगताय ना की किती अब्ज, किती कोटी होईल, पण नक्की आमचं एका एकरमध्ये 15,000चं, 20,000चं, 30,000चं जे पीक आहे, हे पीक मात्र आम्ही डोळ्याने नष्ट झालेलं पाहिलेलं आहे। खरं दुर्दैवी परिस्थिती आहे देशमुख साहेब, आपण जे वर्णन केली ती अनेक आमच्याकडे आज अशा प्रतिक्रिया आहेत, तुम्ही जर का बघितल्या असतील, लोक रडतायत। एका शेतकऱ्याने अगदी इतकी टोकाची प्रतिक्रिया दिली की आता आमच्या
शेतीसाठी औषध आणायचं का स्वतः पिण्यासाठी औषध आणायचं? दुर्दैवी परिस्थिती अशा आहे आपल्याला की लवकरात लवकर शासन याबद्दलचा निर्णय देईल. आपल्यासोबत डॉक्टर रामचंद्र साबळे आहेत, जे कृषी हवामान शास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत, महात्मा फुले कृषी विद्यापीठातले, पुण्यातले, तिकडे ते संचालक होते, हवामान तज्ज्ञही आहेत. साबळेजी, आम्हाला सांगा, या पर्यावरणाचा हा जो पट्टा सगळा जर का आपण बघितला, विदर्भामध्ये मधल्या काळात झालेला अवकाळी पाऊस आहे, तिकडे ओला दुष्काळ जाहीर करावा इतक्या मागण्या करण्यापर्यंत पाऊस झाला होता, कोकणातलं समुद्री वादळ असेल आणि मराठवाड्यामध्ये बर्फाचं चादर पसरेल इतक्या प्रमाणात झालेली गारपीट असेल, हा टोकाचा हेलकावा हवामानातला या शेती पट्ट्यात, कृषी पट्ट्यात, ग्रामीण पट्ट्यात दिसून येतो. काय कारण आहे त्यामागे? प्रामुख्यानं साधारणपणे 18 फेब्रुवारीच्या दरम्यान मी जे नेहमीच दररोजच काही सॅटेलाइटची चित्र पाहत असतो. 18 फेब्रुवारीच्या दरम्यान मला असं दिसून आलं की हिंदी महासागराच्या पाण्याचं तापमान 304 केल्व्हिन्स पर्यंत वाढलेलं आहे. आणि साधारणपणे असं तापमान केव्हा वाढतं तर ज्या वेळेला मान्सून येतो त्या दरम्यान तिथं तापमान हे वाढलेलं दिसतं. त्यानंतरचा जो दुसरा टप्पा मला दिसला तो बंगालच्या उपसागरामध्ये देखील पुन्हा तापमान वाढल्याचं पाण्याचं तापमान वाढल्याचं दिसून आलं. आता हा एक जो सुरुवात होती त्याच दरम्यान मला असं वाटत होतं की 8 दिवसात मोठा पाऊस येणार आणि त्या दरम्यान महाराष्ट्रावरचा हवेचा दाब कमी झाला. 1012 हेक्टापास्कल असलेला हवेचा दाब 1010 हेक्टापास्कल आणि त्याहून खाली यायला लागला. त्यावेळेला हे तयार झालेली जी वाफ होती किंवा जी आर्द्रता असेल ती मोठ्या प्रमाणात ढगाच्या स्वरूपामध्ये जमली आणि त्याच्यामुळे सुरुवात झाली ती विदर्भाकडनं. विदर्भात मोठा गारपीट पाऊस सुरुवात झाली. त्यानंतर मराठवाड्यात पुन्हा पाऊस गारपीट झाली. त्यानंतर पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट पाऊस झाला. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 3 तारखेला दुपारी मला एक सोलापूरहून फोन आला की इनसॅटचं चित्र थोडं वेगळं दिसतंय, तुम्ही बघा. त्यावेळेला मला असं दिसलं की साधारणपणे संपूर्ण मराठवाड्याचा भाग, बीडचा भाग, सोलापूरचा भाग, सांगलीचा भाग, कोल्हापूरचा भाग संपूर्ण ढगाने व्यापलेला होता आणि मोठा पाऊस आणि गारपीट होणार हा अंदाज त्या शेतकऱ्यांना मी बोललो. परंतु त्यापेक्षाही जास्त जो प्रकार दिसला तो मला तरी गेल्या 50 वर्षात हे पहिल्यांदा दिसलं. आता हे सगळे हवामान बदल जे घडले, हवेचा दाबाचा बदल असेल, अगर समुद्राच्या पाण्याचं जे पृष्ठभागाचं तापमान वाढ असेल, हे सगळे जे हवामान बदल आहेत हे एकदम घडलेले आहेत. हिवाळा ज्या संपण्याच्या मार्गावर आहे, उन्हाळा सुरू होण्याच्या स्थितीत आहे, अशा ह्या बदलाच्या परिस्थितीत आणि पिकं काढणीच्या अवस्थेत आहेत, अशा वेळेला हा बसलेला फटका. आणि त्याच दरम्यान उत्तरेकडनं किंवा ज्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतो तिकडून येणारे ढग, उत्तरेकडनं येणारी थंड वारे आणि माझ्या मते जिथं ढग आहेत तिथं बरेच मायनस टेम्परेचर्स मोठ्या प्रमाणात तयार झाले असणार. हे सगळे हवामान बदल घडले असणार आहे आणि त्यानुसार हे पाण्याची जे वाफेचं बर्फ तयार होणं, गोळे तयार होणं आणि मग टेनिसच्या बॉल एवढेही गारा पडणं, हा सगळा प्रकार अनपेक्षित होता, अनयुज्युअल होता आणि या सगळ्या प्रकारांनी फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे हवामान जे बदल, हवेचा दाब आणि त्याच्यामध्ये झाले, समुद्राच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान वाढ मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याच्यानंतर हे सगळे बदल मला तरी ऑब्झर्वेशन दिसले. आपण तुमचा डॉक्टर साबळे तुमचाच मुद्दा घेऊन आपण प्राध्यापक डॉक्टर बाबूराव मोहिते त्यांच्याकडे जाऊयात, पर्यावरण विषयक अभ्यासक आहेत ते. डॉक्टर मोहिते, आम्हाला सांगा, हा मराठवाड्याचा जो पट्टा आहे हा सगळा भारताच्या किंवा पृथ्वीच्या सुद्धा जो आपला सगळा ज्याच्यावरती सूर्यकिरण थेट पडतात अशा प्रकारचा आहे आणि तुलनेनं विदर्भाची साईड असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राची सह्याद्रीची साईड असेल जिथे ढगांची निर्मिती आणि ढग आडणं आणि पाऊस पडणं हे स्वाभाविक मोठ्या प्रमाणात होतं, तसा हा पट्टा नाहीये. तरी सुद्धा इथे नुसता पाऊसच नाही पडत तर अवकाळी पाऊस पडून शिवाय गारांचा थरच असतो. अशी विचित्र परिस्थिती या मराठवाड्याच्या पट्ट्यात तयारच कशी झाली? आपलं काय निरीक्षण आहे याबद्दल? मला थोडासा वेळ दिला तर मी थोडंसं एक्सप्लेन करेन. बोला मोहिते डॉक्टर. या संपूर्ण परिस्थितीला बोला. या संपूर्ण परिस्थितीला सूर्य जबाबदार आहे आणि 2010 सालीच मी सांगितलं होतं, मी काही लेखही लिहिलेले आहेत, बदलत्या हवामान का बदलत चाललेलं आहे. बरं. हे 2013चं अखेर आणि 14ची सुरुवात सोलार मॅक्स वर्ष म्हणून मानलं जातं. सौरचक्र हे 11 वर्षाचं असतं, त्याच्यामध्ये 6वं वर्ष सोलार मॅक्स इयर धरलं जातं. डिसेंबरमध्ये सूर्याचा जो पोल आहे तो फ्लिप झालेला आहे, पोलॅरिटी चेंज झालेली आहे आणि काय होतं, सूर्यावरती ज्यावेळी स्फोट होतो त्याला सोलार एक्सप्लोजन म्हणतात आणि हे काळ्या डागातून तो स्फोट निर्माण होतो. कारण सूर्याच्या आतमध्ये जी प्रचंड ऊर्जा हायड्रोजन फ्युजननी सुरू झालेली असते ती ऊर्जा काळ्या डागातून सनस्पॉट म्हणून बाहेर पडते आणि बाहेर जे पडतं त्याला सोलार विंड म्हणतात. या सोलार विंडमध्ये चार्ज पार्टिकल असतात, प्रोटॉन्स असतात
आणि ते विखुरले जातात सूर्यापासून. ज्यावेळी पृथ्वीच्या दिशेने येतात आणि पृथ्वीवरती येतात, सूर्यावरती स्फोट झाल्यापासून ते पृथ्वीवरती यायला 4 ते 5 दिवस लागतात. 25 फेब्रुवारीला एक मोठा स्फोट सूर्यावरती झालाय आणि त्याच्यावरती X4.9 क्लास टाईपच्या फ्लेअर्स निर्माण झाल्या. त्याच वेळी मी तर इथल्या एरियातल्या लोकांना सांगितलेलं होतं की येणाऱ्या 5-6 दिवसांमध्ये हवामान बदल होणार, कदाचित गारपीट सुद्धा होणार. परत आज 11 सोलार फ्लेअर्स इरप्ट झालेले आहेत, काल 8 इरप्ट झालेले आहेत आणि याचे परिणाम येणाऱ्या 5-6 दिवसात आपल्याला बघायला मिळतील. डॉक्टर मोहिते, फक्त एकच फक्त इकडे विचारायचं आपल्याला होतं सोलार. हा डॉक्टर मोहिते, तुम्ही जो जी काही थिअरी मांडायचा प्रयत्न करताय, जी निरीक्षणं मांडतायत, त्याच्या आधारित काही फोरकास्ट करण्याची पद्धत जगभरातल्या किंवा भारतातल्या सिस्टीम्समध्ये अवलंबली जाते का? नाही अजून, पण मी माझ्या घरी यंत्रणा उभी केलेली आहे आणि 2005 सालापासून मी हवामान घरातून सांगत आलेला आहे. हॅलो, हो ऐकतोय आम्ही डॉक्टर मोहिते. मी माझ्या घरी एक छोटीशी यंत्रणा उभी केलेली आहे आणि 2005 सालापासून पाऊस कधी पण 2005 साली 2006 ते 2013 पर्यंत कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या आठवड्यामध्ये पाऊस पडणार हे प्रेडिक्ट केलं होतं आणि जवळजवळ ते 100% खरं ठरलेलं आहे. आणि 2010 साली 2013, 2014 मध्ये काय होईल गारपीट, आता कोल्हापूरमध्ये 25 ते 30 किलो वजनाची गार पडली. त्याच वेळी एक मी लेख लिहिला होता, दॅट इज कॉल्ड एज मेगा क्रायो मेटिओर. याची माहिती मुलांना हवी, जनतेला हवी म्हणून एक लेख लिहिला. बरं, तर एक मी ग्राफिक दाखवू आपल्याला थोडंसं. तुम्ही दाखवा, आम्ही क्लोजअप करायचा प्रयत्न करतो. किंवा आता मी तुम्हाला मोहितेजी, मी आता ब्रेक घेतो. ठीक आहे मोहितेजी, तुम्ही दाखवा, आपण बघू शकतो. दाखवा तुम्ही. आता इथं मी पृथ्वीच्या वातावरणाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर आहे. पृथ्वीच्या सरफेस पासून 15 किलोमीटरवरती हे आपलं स्ट्रॅटोस्फिअर संपतं. तिथून जवळजवळ 50 किलोमीटर पण स्ट्रॅटोस्फिअर आहे. ही स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअरची जी बाउंड्री आहे त्याला ट्रोपोपॉज म्हणतात. बरं, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान 17 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं आणि या ट्रोपोपॉजचं तापमान -60 डिग्री सेल्सिअस आहे. ज्यावेळी सोलार विंड या ट्रोपोपॉज वरती येतं, त्या ट्रोपोपॉजचं हायड्रेशन होतं आणि प्लेंटी ऑफ वॉटर त्या एरियामध्ये मिळतं आणि प्रेसिपिटेशन टेम्परेचर मिळाल्यामुळं गारेचं प्रमाण वाढतं किंवा अतिवृष्टी, जिथं झाडं नाहीत, दुष्काळी भाग आहे, तिथं सुद्धा हा पाऊस पडायला सुरुवात झालेला आहे. याला मुख्य कारण म्हणजे सूर्यावरती ज्यावेळी स्फोट होतो त्यावेळी सोलार विंड या ट्रोपोपॉज मध्ये येतं, तिथं त्या ट्रोपोपॉजचं हायड्रेशन होतं आणि या प्रकाराला मेगा क्रायोमीटर असं म्हटलेलं आहे. बरं डॉक्टर मोहिते, आपण तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊयात, कारण तुम्ही असाल, साबळे असतील, डॉक्टर रंजन केळकर असतील. तुम्हाला एक प्रश्न घेऊन सगळ्यांकडे जाणार आहोत आपण, की आपल्याकडे एवढी सिस्टीम्स आहेत, डॉपलर रडार आहेत, आपले स्वतःचे सॅटेलाइट्स जगामध्ये अंतराळामध्ये आहेत, बाकीच्या जागतिक डेटाबेसला सुद्धा आपल्याला ऍक्सेस आहे, तरी सुद्धा ही लोकल लेवलची फोरकास्ट आपण का नाही करू शकलो? शेतकरी राजा हित जळत जळत राई, आबाळाच्या देवा तुला कशी खबर नाही. आपल्यासोबत आता आहेत पुण्याहून हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉक्टर रंजन केळकर. डॉक्टर केळकर, आत्ताच एक बातमी आली होती, पुण्यातल्या IITM मध्ये सुपर कॉम्प्युटर बसवला गेलेला आहे. आपले अनेक सॅटेलाइट्स अंतराळात आहेत, आपल्याकडे स्वतःकडे स्टेट ऑफ दी आर्ट मशिनरी आहे, जवळपास 150-200 वर्षाचा डेटाबेस आपल्या हवामान खात्याकडे आहे आणि जगभरातल्या डेटाबेसला ऍक्सेस आहे. असं असून सुद्धा वेळोवेळी आपल्याकडे अशा दुर्घटना घडत असतात आणि महाराष्ट्रामधले आता ताजं उदाहरण आहे. या आपत्ती टळू शकत नाहीत हे तर उघड आहे, पण किमान त्याच्यापूर्वी पूर्वसूचना सुद्धा न देण्याइतके आपलं हवामान खातं प्रत्येक मागे का पडतं? इथे असं आहे की कोणतीही नैसर्गिक आपत्ती ही आगाऊ सूचना देऊन येत नाही, आपल्याला मान्य केलं पाहिजे. ह्याच्या अपवाद फक्त एकच आहे, ते म्हणजे चक्रीवादळ. चक्रीवादळ हे समुद्रावरती 3-4 दिवस असतं, त्याचा मार्ग आपल्याला माहित असतो आणि आपण फायलिन मागच्या वर्षी त्याचा अनुभव घेतलेला की तिथे मनुष्यहानी झालीच नाही, एकही मनुष्य तिथे जगावला नाही त्या वादळामध्ये, पण तो अपवाद असतो. बहुतेक नैसर्गिक आपदा आपल्याला आधी सांगून येत नाहीत. आपण फक्त त्या आपदांच्या करता अनुकूल परिस्थिती आहे की नाही ह्याचंच अनुमान देऊ शकतो. आता आणखी सांगायचं म्हणजे की गारपीट ही इतकी दुर्मिळ किंवा क्वचित घडणारी घटना आहे, ही रोज होत नाही.
आणि म्हणून कोणी जर म्हणालात की 50 वर्ष मी अशी गारपीट पाहिली नाही, त्यात काहीच नवल नाही. कारण कदाचित पुढची 50 वर्ष सुद्धा कदाचित तशी स्थिती पुन्हा निर्माण होणार नाही. तर जेव्हा एखादी घटना दुर्मिळ असते तिचं अगदी अॅक्युरेटली अनुमान देणं हे तितकंच कठीण होतं. आणि ह्याच्यात मी एक तुलना करू इच्छितो की आपण जेव्हा युरोप किंवा अमेरिकेकडे बघतो आणि त्यांच्याकडे जेव्हा हिमवृष्टी होते म्हणजे स्नोफॉल होतो, त्याचं प्रिडिक्शन फारच अॅक्युरेटली ते करू शकतात. पण त्यांच्याकडचा स्नोफॉल म्हणजे हिमवृष्टी ही हिवाळ्यात असते. त्याचा तापमानाशी संबंध असतो. म्हणजे हिवाळ्यात तापमान गारठलं की बर्फ पडतो. गारपिटीचा तापमानाशी संबंध नाही. म्हणजे हिवाळ्याला की गारा पडणार हे समीकरण नाही, किंवा उन्हाळा खूप उघडायला लागलं की गारा पडणार हे पण समीकरण नाही. तर ऍक्च्युअली आपण जर पाहिलं आपल्या देशाकडे तर आसाम किंवा मेघालय हे जे प्रदेश आहेत किंवा तिकडे पश्चिमेकडे हिमाचल आणि उत्तराखंड, इथे गारपीट पुष्कळदा होत असते. ती कुठे होत नाही, ती आपल्या ज्या दुसऱ्या प्रदेशावरती ज्या प्लेन्स आहे म्हणजे पठारावरती किंवा समप्रदेशावरती जी ठिकाणं आहेत तिथे गारपीट कदाचित वर्षात एकदा होते. आणि म्हणून असं होतं की त्याविषयी आपल्याला अनुमान देणं हे पण केळकर, डॉक्टर केळकर सर, तुम्ही म्हणताय की गारपिटीच्या सारख्या आपत्तीचं पूर्वानुमान काढता येत नाही, अपवाद फक्त चक्रीवादळाचा आहे. पण आपल्यासोबत जे कोल्हापूरवरनं मान्यवर आहेत डॉक्टर बाबूराव मोहिते, त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी अशा गारपिटीवाल्या पावसाचं, अवकाळी पावसाचं अनुमान निरीक्षण मांडलं होतं आणि त्यांनी लेख पण दिला होता. म्हणजे त्यांनी जे काही फोरकास्ट केलं होतं त्यांनी लेखामध्ये डॉक्युमेंटेड प्रूफ आहे. मग आपल्याला का नाही शक्य होत? आपण अशा अनकन्व्हेन्शनल मेथोडॉलॉजीकडे बघतच का नाही? नाही, अनकन्व्हेन्शनल मेथॉडॉलॉजी पुष्कळ आहेत आपल्या देशामध्ये. पुष्कळ शास्त्रज्ञ आहेत जे अनकन्व्हेन्शनल आहेत. त्यांच्याविषयी मला बोलून वाद घालायचा नाही, पण माझ्याविषयी मी जी ऍक्सेप्टेड सायन्स आहे त्याच्याविषयी मी सांगणार आहे की गारा का पडतात, त्या तापमान कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे पडत नाही. गारा पडायचं कारण एकच असतं की आपण जेव्हा जमिनीपासून वरती जातो तापमान कमी होतं आणि एक पातळी येते जिथे 0 डिग्री तापमान असतं. त्या 0 डिग्री लेव्हलला पाण्याचा बर्फ होतो. आता हे जे पाण्याचा बर्फ व्हायचं जे लेवल, ज्याला फ्रीजिंग लेवल म्हणतात, हे जमिनीपासून किती उंच आहे ह्याच्यावरती पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात. हे जर खूप उंच असलं तर त्या गारा जेव्हा जमिनीवरती पडतात त्या वाटेत विरघळून जातात आणि त्याच्या गारा पडतच नाही. तर हे फ्रीजिंग लेवल जर जवळ आलं जमिनीच्या तर मग गारा मोठ्याहून खाली पडतात आणि गारपीट होते. तर हे फ्रीजिंग लेवल कुठल्या उंचीवरती असेल हे अनुमान आपण जर देऊ शकलं तर तुम्ही त्या आता जे शास्त्रज्ञ त्यांनी सांगितलं त्यांना विचारू शकता की त्या फ्रीजिंग लेवलच्या उंचीचा आणि सूर्यावर होणाऱ्या वादळांचा त्यांनी काही जो संबंध लावलाय तो ते समजावून सांगू शकतील का? मला ऐकायला आवडेल. आपण लगेच विचारूया डॉक्टर मोहिते, आपण अनुकूल परिस्थिती विचार. प्रसन्न, या ठिकाणी तो लेख मी जो 2011ला प्रसिद्ध केलेला आणि सूर्यावरचे डाग, हो तेच उत्तर. डॉक्टर केळकर तुम्हाला उत्तर देतात डॉक्टर मोहिते. डॉक्टर मोहिते, इथं हा 2011ला मी लेख प्रसिद्ध केलेला आहे, का बदलते हवामान. आणि कोल्हापूरमध्ये ज्यावेळी 25-30 किलो वजनाची गार पडली त्यावेळी मेगा क्रायोमीटरवरती लेख लिहिलेला आहे. तर हो डॉक्टर मोहिते, तुमचा लेख आम्ही वाचू शकणार नाही आहोत, पण तुम्ही डॉक्टर केळकरांच्या मुद्द्याला उत्तर द्या की सूर्यावरचे डाग किंवा सूर्यावरचे स्फोट आणि इकडे अवकाळी पाऊस आणि गारांसह पडणं याच्यामध्ये तुम्ही संबंध कसा जोडता? सॅटेलाइटच्या मार्फत सध्या सूर्याभोवती अनेक उपग्रह फिरतायत आणि त्या माध्यमातून रोजच्या रोज माहिती उपलब्ध होते. आणि ती माहिती आज जर उपलब्ध झाली तर पुढच्या 4-5 दिवसामध्ये काय होणार आहे हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. आणि गेली 2005 सालापासून मी करत आलेला आहे. आणि ज्यावेळी मी हे बघतो त्यावेळी माझ्या विभागातील विद्यार्थ्यांना सांगतो की पुढच्या 4-5 दिवसामध्ये काय होणार आहे. हे मी घरी बसून करू शकतो, पण आपल्या देशातील हवामान खाता एवढी त्यांच्याकडे सुसज्ज यंत्रणा आहे, हा अभ्यास का करू शकत नाही हे मला दुःख वाटतं. मोहिते, तुमचं सूर्यावरती स्फोट झाल्यानंतर ते सोलार विंड किती वेगाने, मोहितेजी तुमची जी काही ही मेथोडॉलॉजी आहे सांगितली ना 15 किलो, डॉक्टर मोहिते तुमची ही जी काही कार्यपद्धती आहे, तुमच्याकडे जी काही सिस्टीम आहे ती वापरून तुम्ही आताच्या पुढच्या एक आठवड्याभरासाठी सांगू शकता आपल्याला तुमचं निरीक्षण किंवा तुमचं अनुमान काय? हो सर, पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये परत हवामान बदलणार आहे आणि पुढचे 27 दिवस जिओमॅग्नेटिक स्टॉर्मची अपेक्षित आहे. बरं,
पण हा गारांसह जो विचित्र पाऊस पडला होता, गारांचा खच पडेल एवढ्या प्रमाणात, असा काही प्रकार पुनरावृत्ती घडेल आणि घडणार असेल तर कोणत्या भागात? हो, दाट शक्यता आहे. येणाऱ्या 2 ते 3 आठवड्यामध्ये दाट शक्यता आहे. बरं, कोणत्या भागात? एकच कारण आहे, कोणत्या भागात अनुमान आहे? सोलार मॅक्स इयर अनुमान असं सांगता येणार नाही, पण ज्यावेळी तो सोलार विंड अर्थ डायरेक्टेड असतो, पृथ्वीच्या दिशेने येतो, ती दिशा कोणती हे नासाच्या डेटावरून आपल्याला मिळतं. त्यानंतर आपण ते प्रेडिक्ट करू शकतो. त्यानंतर सॉइल सरफेस टेम्परेचर प्रोफाईल आपण पाहिली कुठल्या एरियामध्ये, किंवा सी वॉटर प्रोफाईल जर टेम्परेचर प्रोफाईल पाहिली तर आपण ते प्रेडिक्ट करू शकतो. बरं, आपण थोडं चर्चेला एक पुढची दिशा देऊया. करू शकतो, पण हवामान खात हा मोहिते पूर्ण करा, तुमचं म्हणणं पूर्ण करा. हॅलो, हा, तर हे यंत्रणा एवढी नासाने जी सोडलेली सॅटेलाइट आहे, त्या सॅटेलाइटच्या मार्फत सूर्यावरती काय प्रकार चालू आहे हे आपल्याला रोजच्या रोज ही माहिती मिळते. प्रोटॉन डेन्सिटी किती आहे, प्रोटॉन डेन्सिटी वाढली की लाइटनिंग होतं, हे सुद्धा इन्फॉर्मेशन, शॉवर विथ लाइटनिंग किंवा गारपीट, हा सगळा प्रकार आपल्याला 4 ते 5 दिवस अगोदर प्रेडिक्ट करू शकतो. आणि 2005 सालापासून मी करत आलेला आहे. ज्यावेळी मला डेटा मिळतो त्यावेळी माझ्या विभागातील विद्यार्थ्यांना सांगतो की पुढच्या 4-5 दिवसामध्ये काय होणार. आपण ह्या चर्चेला हाच मुद्दा जो डॉक्टर केळकर आणि डॉक्टर मोहितेंनी मांडलेला आहे, आता ही आपत्ती आहे हे तर लक्षात आलेलं आहे, पण गारपिटीच्या बाबतीतली व्यवस्था वेगळी आहे. कारण गारपीट हा अपवादात्मक भाग होता महाराष्ट्रात, तरी त्या पार्श्वभूमीवरती ह्या आपत्तीचं स्वरूप, याबद्दल आपण विचारूयात. डॉक्टर आपल्यासोबत आहेत अतुल देऊळगावकर, पर्यावरण तज्ञ. देऊळगावकर सर, आपत्तीचा हा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळालेला आहे. या बाबतीत आपली रिस्पॉन्स सिस्टीम काय सांगते गारपिटीबाबत? महाराष्ट्राचं जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये फक्त चक्रीवादळ आणि महापूर यांनाच केंद्रीय स्थान आहे आणि त्यानुसार ते काहीतरी आपत्ती व्यवस्थापन करतात. पण इतर देशांमध्ये, इतर राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या आपत्तींना आपत्ती मानलं जातं आणि ज्यामध्ये अवकाळी पाऊस ही देखील आहे. पण दुर्दैवानं आपल्याकडं अवकाळी पावसाला अजिबात महत्त्व दिले जात नाही, सरकार दरबारी पण नाही आणि वैज्ञानिकांच्या दृष्टीने पण नाही, आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. आत्ता 21 फेब्रुवारीच्या पहाटेपासून विदर्भात आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे. परंतु आज तागायत हवामानशास्त्र विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापनानं कुठलीही सूचना किंवा मार्गदर्शन शेतकऱ्यांना केल्याचं ऐकिवात नाही. पुन्हा एकदा डॉक्टर केळकरांकडे जाऊया. डॉक्टर केळकर, मोहितेंची मेथडॉलॉजी वेगळी असेल, त्याबद्दल मतभेद असू शकतात, पण आपल्याला आता देऊळगावकर सुद्धा सांगत होते, याच्या संदर्भात फोरकास्ट म्हणा किंवा काही पूर्वसूचना देण्याची आपल्याकडे अशी सिस्टीम असू शकत नाहीये. किमान आपल्याला हा एक नैसर्गिक एक दुष्परिणाम आहे हे तर लक्षात आलेलं आहे. याबद्दल आपण फक्त ऐनवेळी जेव्हा येईल त्याच्यावरती हात वरती करणे एवढाच उपाय आपल्या हातामध्ये नाही. तसं नाहीये. परिस्थिती कशी असेल हे मोघम सांगणं फार सोपं असतं की तिकडे सोलर विंड अमका झालाय, प्रोटॉन डेन्सिटी अमकी झालीये, पण उद्या अमक्या तालुक्यातल्या अमक्या खेड्यामध्ये तिथे ढग निर्माण होईल का, जो फक्त 50 मिनिटांमध्ये डिसिपेट होणार आहे आणि त्याच्या खाली गारा पडणं, हे सांगणं कोणालाही शक्य. त्यांनी तसा क्लेम करू नये असं मला टीव्हीवर तर मुळीच करू नये. पण दुसरं असं आहे की आपत्ती जेव्हा येते तेव्हा तिचं एक्सटेंट किंवा स्कोप असतो तो फारच लिमिटेड असतो. कारण ढगाचा आकार किती असेल, काही किलोमीटर त्याची रुंदी असते, काही किलोमीटर त्याची उंची असते, त्याच्या खाली पाऊस पडतो, त्याच्या खाली गारा पडतात. आता तुमची जी आपत्ती व्यवस्थापनाची जी मर्यादा आहे तीही आहे की एकाच वेळेस जसा मान्सून जसा संबंध महाराष्ट्र राज्यावरती पडतो तशी गारपीट काही संबंध महाराष्ट्रावरती काही होते ते एखाद्या विविक्षित ठिकाणी होते. तिथे जाऊन आधी आपण सांगायचं की इथे उद्या असं होणार आहे हे सांगणं अशक्य आहे आणि नंतरच आपण आपत्ती आल्यानंतरच त्याची आपण व्यवस्थापन करू शकतो. आपण आधी त्याचे काही निराकरण करू शकत नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि दुसऱ्या देशामध्ये अमकं होतं ते आपण का करत नाही हा प्रश्न मी आधीच सांगितलेला आहे की दुसऱ्या देशाची हिमवृष्टी होते, तिथे गारा पडत नाही, तिथे हिवाळा आला की हिमवृष्टी होते. तसं आपल्याकडे काश्मीरमध्ये होतं नाही, तिथे बरोबर हिवाळ्यामध्ये बर्फ पडतो, तिथून थंडी हवा आपल्याकडे येते, बे ऑफ बेंगॉलवरून उष्ण हवा येते आणि आपल्याकडे इथे गारपीट होते. ह्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. फक्त ह्या ढगाचा जो आकारमान आहे तो इतका लहान आहे आणि त्याचं जे आयुष्यमान आहे ते पण इतकं छोटं आहे की एका ढगाचं आपण अनुमान देणं 8 दिवस आधी
की तिथे जाऊन तुम्ही अमक्या गोष्टी डॉक्टर करा केळकर, साधारण तुमच्या शाखेशीच संबंध असू शकणारे असे आपल्यासोबत आणखी एक तज्ञ आहेत. म्हणजे बाबूराव मोहिते हे कदाचित अकॅडमिक्स आणि ते त्यांचा स्वतः त्यांची वेगळी मेथोडॉलॉजी जरी असली तरी डॉक्टर रामचंद्र साबळे आहेत, त्यांनी मात्र अशा हवामान तज्ञ आहेत आणि कृषी हवामान शास्त्राच्या विभागात त्यांनी काम केलेलं आहे. विशेषतः कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने जेव्हा स्थानिक वातावरणीय परिस्थितीचे जे घटक कार्यकारण भाव तिकडे बजावत असतात त्या बाबतीत त्यांचा अभ्यास आहे. साबळे सर, आम्हाला सांगा, तुम्ही अनेकदा तुम्ही पुणे क्षेत्राच्या बाबतीत काम करत असताना किंवा कृषी क्षेत्राला स्थानिक जी इकोसिस्टीम असते तिचा परिणाम कसा असेल हा आपल्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. गारपिटीच्या बाबतीत किंवा अवकाळी पावसाच्या बाबतीत असं कुठलं मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे का? होण्याची काही शक्यता आपल्याला जाणवते का? मला असं वाटतं की आता अवकाळी पाऊस आणि अवेळी पडणारा पाऊस हा एक वेगळा प्रकार गेले 5-7 वर्ष आपण मोठ्या प्रमाणात जाणवतोय. आणि मग त्यानंतर आता हा गारपिटीचा प्रकार यावर्षी मोठ्या प्रमाणात जाणवला. रावेर तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 25 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये अधूनमधून गारपीट होत होती. तिथले शेतकरी मला फोनवरती कळवत होते 5-6-7 सालामध्ये. हा एक टिपिकलच प्रकार आहे आणि त्याच्यासाठी जसं आपण म्हणला तसं अवकाळी पावसाचे अंदाज देणारं मॉडेल डेव्हलप करणं मला वाटतं की शक्य आहे. बरं, याला कारण असं की ज्या वेळेला समुद्राच्या पाण्याच्या तापमानात फरक पडतोय, हिंदी महासागराच्या पाण्याच्या तापमानात फरक पडतो, तापमान 304 केल्व्हिन्स पर्यंत वाढतं, तेव्हा हमखास 8 दिवसांनी पाऊस येतो हे अंदाज देणं आपल्याला शक्य आहे. पण त्याला डेटा सगळा गोळा करावा लागेल आणि त्या डेटावरनं मॉडेल डेव्हलप करणं सहज शक्य आहे असं माझं मत आहे. या व्यतिरिक्त जे काही आता गारपिटीचं वगैरे मॉडेल आहे ते केळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे क्वचित प्रसंगी घडणाऱ्या घटना आहेत. मी गेल्या काही 30-35-40 वर्षाचा अभ्यास केलाय. त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये थोड्याफार प्रमाणात कुठं ना कुठेतरी गारपीट होते, पण ती फार लहान स्केलवर असते, लहान प्रमाणावर असते. आणि मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं त्यातलं अजून एक ठाम मत आहे की हे जे क्लाउड्स असतात किंवा ढग सिस्टीम आहे ही 1 ते 1.5 किलोमीटर वरतीच असते आणि 1 ते 1.5 किलोमीटर वरनच पाऊस देत असते. आणि एवढ्या जवळचे ढग असतात तेच पाऊस देतात. त्यामुळे जे काही चेंजेस, जे काही बदल हे होतात ते या एरियामध्ये होतात आणि त्याच्यातूनच आपल्याला हा गारपिटीचा फटका दिसतो. आपण जे काही अनयुज्युअल हवामानाचे जे गेले काही वर्षात आपल्याला परिणाम दिसत आहेत. तर गेल्या डिसेंबर आणि नोव्हेंबर मध्ये आलेली जी एका पाठोपाठ एक वादळ होती, हा एक वेगळाच परिणाम होता. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले की एक वादळ, चक्रीवादळ आलं आणि त्यांनी सर्व पूर्व किनाऱ्याला प्रॉब्लेम्स आपल्याला निर्माण झाले. आता हा गारपिटीचा जो परिणाम आहे हा देखील जवळजवळ महाराष्ट्र कव्हर करणारा हा पहिलाच भाग आहे. मला असं वाटतं की या बाबतीत आपण शांत बसून चालणार नाही. आपण म्हटल्याप्रमाणे काही ना काहीतरी याच्यात संशोधनाची नितांत गरज आहे आणि लोकल एरियाच्या संशोधनाची पण गरज आहे असं मला वाटतं. संशोधनानंतर आपल्याला काही गोष्टी शक्य होऊ शकेल. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर डॉक्टर साबळे, डॉक्टर मोहिते, डॉक्टर केळकर या सगळ्यांना एक प्रश्न असा असणार आहे. आतापर्यंत गारपीट, अवकाळी पाऊस हा अपवाद होता, पण गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता खास करून विदर्भातला अवकाळी पाऊस हा ताजा होता, त्याच्यामुळे अशा गोष्टी घडणारच नाहीत अशी आपल्याला खात्री नव्हती. आता असं पाहता या घटना अपवाद अजूनही राहतील का? याच्यापुढे नियम बनायला सुरुवात होणार आहे, त्याकडे आपण या सगळ्या मान्यवरांकडे, तज्ञांकडे जाणार आहोत. याशिवाय आपल्याला जे देशमुख आलेले आहेत, स्वतः शेतकरी आहेत, त्यांना आपल्याला पीक विमा सिस्टीम या बाबतीत कशा प्रकारे रिस्पॉन्स करणार आहे, कारण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेलं नुकसान कव्हर होतं का, होत असेल तर किती प्रमाणात आणि त्याच्या बाबतीत नेमका शेतकऱ्यांना काय त्रास होतो. शेतकरी राजा हित जळत जळत राई, आबाळाच्या देवा तुला कशी खबर नाही. राजाभाऊ देशमुख बीडचे आहेत, आता औरंगाबादला आपल्यासोबत या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मुद्दामून लांबून आलेले आहेत. राजाभाऊ, आम्हाला सांगा की या अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या बाबतीत पीक विमा योजना काय सांगते, किती प्रमाणात परतावा मिळू शकतो नुकसानीचा? पीक विमा 1999ला महाराष्ट्र सरकारनं आणि भारत सरकारनं सुरू केली. याच्यामधले जे प्राईम आहे त्याला मिळणार नुकसान भरपाई अत्यंत नगण्य आहे. कोरडभू ज्वारीला 7,700 आहेत, बागायत ज्वारीला 14,000 आहेत, गव्हाला 18,000 रुपये आहेत, हरभऱ्याला 19,500 आहेत, सूर्यफुलाला 14,000 रुपये आहेत. ही रक्कम अत्यंत कमी आहे. ही एक विषमता दिसते की सिनेमात काम करणाऱ्या नटीला नखाचा विमा मिळू शकतो वेळेवरती, पण आम्हा शेतकऱ्यांना त्याचं
जे मूल्य मिळायला पाहिजे आमचं निसर्गाच्या मुळे जी होणारी हानी आहे आणि 1 एकरमध्ये जे मिळणारं उत्पादन आहे याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर इतरांपेक्षा आमचा शेतकऱ्याचा नंबर लावावा लागतो, कुठेतरी याचं रडगाणं मिटवावं लागतं, याला काहीतरी नादी लावलं पाहिजे आणि तुझं आम्ही काळजी घेतो अशा प्रकारचं धोरण सरकार दाखवत आहे. हे आमच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. 7,700 रुपयामध्ये काय होत असतं आजच्या काळामध्ये, काय होऊ शकतं? जिथं 22 रुपये किलोचं आम्हाला डीएपी एका एकरामध्ये वापरावं लागतं, खत वापरायचं महागा मोलाचं, औषध 8,000 ते 9,000 रुपये लिटरची वापरावी लागतात, रासायनिक औषधं, इतर औषधं. त्याच्यामध्ये 7,000 म्हणजे काही नाही, पण काहीतरी नादी लावायचं म्हणून दिलं. पण आम्हा शेतकऱ्याला याच्याशिवाय काही दुसरा आधार नाही, जी मिळेल ती लंगुटी सही आम्हाला, अशा धोरणानं आम्ही त्या विम्याचा विचार करतो. हे विचार करीत असताना हा विमा देण्याची काय पद्धत आहे की न देण्याची काय पद्धत आहे, कसा द्यायचा? समजा आम्ही विमा भरला आणि खऱ्या अर्थानं आमचं नुकसान झालं तरी सुद्धा विमा कंपन्या आम्हाला नुकसान देत नाहीत. जालना मधला हा प्रकार दिसेल, भोकरदन मधला दिसेल, जाफराबाद मधला असा दिसेल, औरंगाबाद मध्ये असा दिसेल, गंगापूर तालुक्यात असा दिसेल की ज्या अर्थानं खूप मोठी विम्याची रक्कमा वेळेत भरल्याही त्यांनी. कधी कधी बँकेनं कर्ज देताना नॅशनल बँकेनं त्यांच्या परस्पर विम्याचे हप्ते कापूनही घेतले, त्याचा 1 रुपया का नाही दिला परत? विम्याचे नुकसान का देत नाही? त्याच्या काय कसोट्या होत्या? त्या कसोट्याच्या पद्धतीवर शेतकरी का उतरत नाही त्याचा सविस्तर माहिती त्या जो शेतकरी भरतो त्याला मिळाली पाहिजे का नाही मिळाली पाहिजे? अर्थात त्याला कळलं पाहिजे की तो विमा का भरतो आणि त्याला का मिळत नाही. ठीक आहे, पीक चांगलं असेल का? अजिबात देऊ नका. पण पीक चांगलं आलं किंवा नाही ही ठरवणारी जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा कधीही शेतकऱ्याच्या शेतावर गेली नाही. त्यांना जे सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाने की तुम्ही शेतामध्ये जा, एका शेतातले 10 क्रॉपचे प्रयोग वेगळे वेगळे करा, तालुका गटावरचे 16 प्रयोग करा, त्याचा सरासरी पद्धती गेल्या 7 वर्षापैकी 3चं अधिक उत्पादन आलं, त्याच्याशी समतोल मांडा. ही सुद्धा पद्धत 1857 साली डलहौसी नावाच्या गव्हर्नरनी अँडरसन नावाचा आयुक्त नेमला होता. त्यानं जो कायद्याचा बडगा आम्हाला घालून दिला तोच बडगा भारताच्या लोकशाहीमध्ये आज तागायत 2014 पर्यंत राबवला जातो. किती मोठा अन्याय आमच्या शेतकऱ्यावर. अरे आम्ही स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात? कुणाला विचारायचं? कुणी सांगायचं आम्हाला आमचा न्याय? हा खरा मूळ प्रश्न आहे. मग आजही इंग्रजांचे कायदे आमच्यावर का लादता? कशा करता लादता? आम्हाला आमचे स्वतःचे निकष ठरवणारे तज्ञ, तंत्रज्ञ, शेतीतले तज्ञ, पिकाचे विद्यापीठाचे तज्ञ, हवामानाचे तज्ञ, आजची निघलेली सगळी जी काही इंटरनेट, सॅटेलाइट इत्यादी यंत्रणा असून आमच्यावरती इंग्रजांचे कायदे लादता. हा केवढा मोठा अन्याय. त्याचाच ढाचा हा विम्याचे पैसे देताना लावला जातो. तालुका पातळीवरची यंत्रणा प्रत्येक शेतामध्ये जात नाही. ही जबाबदारी तालुक्याचा तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी तालुका अधिकारी, त्या सजातला ग्रामसेवक, त्या विभागातला कृषी सहाय्यक. राजाभाऊ आम्हाला आणखी एक सांगा, राजाभाऊ आम्हाला आणखी एक सांगा, आता ही परिस्थिती उद्भवल्यानंतर आता किती प्रमाणात नुकसान भरपाई अपेक्षित आहे आणि या संदर्भात मुळात समजा नुकसान भरपाई जेव्हा दिली सुद्धा जाते शासनाकडनं त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला किती अडचणी येतात? 1 हेक्टरला गोपीनाथराव मुंडे यांनी जी मागितली ती थोडीशी माफक मागितली. उलट वास्तवता जी आजची आहे त्यांनी मागितलं ते बरोबर केलंय. त्यांचं काम आहे, तेही माझ्या जिल्ह्यातले फार मोठे नेते आहेत. त्यांनी यावेळेस मांडलंय तरी कमीत कमी एक शेतकऱ्याची बाजू घेतलेली आहे. असंही कुणी घेत नाही अशी आमची दयनीय अवस्था आहे. आज मला असं म्हणायचं आहे की तृणधान्य पिकामध्ये कमीत कमी 40,000 रुपये हेक्टर दिले पाहिजेत. गळीत धान्य पिकामध्ये कमीत कमी 50,000 हेक्टर दिले पाहिजेत आणि फळ शेतीमध्ये 70,000 ते 80,000 रुपये हेक्टर रक्कम दिली पाहिजे. बरं, आपण पुन्हा एकदा हा मुद्दा एक देऊळगावकरांकडे जाऊयात, आपत्ती व्यवस्थापनाचा, ज्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक आपत्तीची पूर्वसूचना आणि प्रत्यक्ष आपत्ती आल्यानंतर त्याच्या पुढचं व्यवस्थापन, खास करून कृषी क्षेत्राशी संबंधित. देऊळगावकरजी, अशा आपत्ती व्यवस्थापनाचे आपल्या भारतातले आणि परराष्ट्रातले काय अनुभव आहेत? त्या बाबतीत आपण कितपत कोणत्या ठिकाणी आहोत? हवामानशास्त्र विभागाचा शेतकऱ्यांना काही उपयोग होतो का असा एक वारंवार प्रश्न विचारण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे, इतर देशांमध्ये ज्याला सक्रिय प्रोएक्टिव्ह व्यवस्थापन हे हवामानशास्त्र विभागामुळे केलं जातं. आपल्याकडे क्वचित कधी कधी योग्य ती माहिती हवामानशास्त्र देतं, उदाहरणार्थ ओरिसाचा महापूर. पण इतर वेळेला आत्ता या अवकाळी पावसाच्या काळामध्ये, गारपीट होण्याच्या काळामध्ये यांना आधी काही सांगता येत नाही.
चीनमधनं अशी आपल्याला माहिती मिळते, वाचायला मिळतं की गारपिटीचा पाऊस हा साध्या पावसामध्ये रूपांतरित करायला त्यांना यश मिळतं. तिथं पर्जन्यरोपण सुद्धा केलं जातं. म्हणजे हवामान शास्त्राला मॅनेजमेंट, व्यवस्थापन करायचं काम तिथले तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ करत असतात आणि आपल्याकडे फक्त बघ्याची भूमिका घेण्याची अतिशय पॅसिव्ह रोल हे आपले हवामान शास्त्रज्ञ घेत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होते. हवामान बदलाच्या काळामध्ये या आपत्ती व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व आहे. विजेचे बळी जातात ही सुद्धा खूप मोठी आपत्ती आहे. खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये पावसाळ्याच्या तोंडावर विजेचे बळी साधारणपणे 500 ते 700 असे पडत असतात, परंतु याकडं अजिबात लक्ष दिलं जात नाही. गेल्या कित्येक वर्षापासून वैज्ञानिकांनी असं सांगितलेलं आहे की अशा काही रडार आलेल्या आहेत ज्याच्यामुळे मेघगर्जना कुठं होणार आहे, वीज कुठं पडणार आहे हे काही तास आधी कळू शकतं. त्याच डॉपलरवर गारपीट होणार आहे की नाही हे सुद्धा समजू शकतं असं चीनी शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आपल्याकडचे शास्त्रज्ञ काय म्हणतात आपल्याला काही अजूनही समजलेलं नाही आहे, परंतु एक नक्की आहे, 6वा वेतन आयोग उपभोगणाऱ्या या शास्त्रज्ञांचा देशाला काडी मात्र उपयोग नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांना जाब विचारण्याची वेळ नक्की आलेली आहे. देऊळगावकरजी, तोच मगाशी जाब देशमुखांनी सुद्धा विचारला, पण तुम्ही एक चांगला प्रश्न, एक थेट मुद्दाच ओपन करून दिलेला आहे की आपल्याकडे असं काही तंत्रज्ञान, उदाहरणार्थ डॉपलर रडाराचा सुद्धा आपण उल्लेख केलेला आहे. आपण केळकरांकडे जाऊया. डॉक्टर केळकर, आपल्याला कदाचित कल्पना नसेल पण एबीपी माझा मधल्या काळात गोव्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आणि तिकडच्या परिसरात गेला होता. तिथे डॉपलर रडार पडून राहिले होते. अनेक डॉपलर रडार आपण म्हणे की चीनच्या धोक्यामुळे किंवा चीनच्या तम्मीमुळे आपण ऍक्च्युअल डिप्लॉयच केलेले नाहीयेत. तुमचं अशी जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्याने गारपिटीचा पाऊस प्रेडिक्ट करणं अवघड आहे किंवा अशक्य आहे? मला थोडासा रेकॉर्ड स्ट्रेट करावा लागेल. बरं, चीनमध्ये आपण बघतो असं चाललंय, अमेरिकेत बघतो असं चाललंय आणि आपल्याकडे ते का होत नाही प्रश्न वारंवार हा प्रश्न काही नवीन नाही. अतुलने आता जो प्रश्न विचारला तो खूप जुना प्रश्न आहे. पण मला ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा सांगायच्या आहेत की अवकाळी काय आहे आणि रेग्युलर किंवा नॉर्मल काय आहे हे आपणच ठरवतो. आणि आपल्या मनाप्रमाणे एखादी घटना घडली नाही की ती अवकाळी असं विशेषण लावून आपण ती आपल्या समोर आपत्ती म्हणून उभी करतो. म्हणजे निसर्गाने विचारलं पाहिजे आपल्याला की अमक्या वेळेस मी पाऊस पाडू की नको, असं आलंय का? पण आपण काय करतो की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आपल्या विचारशक्तीच्या पलीकडे जाते, आपण सांगतो सगळ्या जगातलं हवामान बदलतंय, तापमान वाढतंय, पण आपण त्याच्याशी काही करत नाही. हे एक झालं. दुसरा मोह आपण हा टाळला पाहिजे की आपल्याला जेव्हा नको असतो तेव्हा पाऊस पडू नये म्हणून तो अवकाळी असं त्याला एक संज्ञा लावायची, हा मोह आपण टाळला पाहिजे. तिसरं हे की एकदा घटना घडली की आता पुन्हा वारंवार ती घडतच राहणार असं आपण पॅनिक मॉंगरिंग करू नये. आता हे 3 माझ्या स्वतःचे मुद्दे होते. पण देऊळगावकरांनी जे मुद्दे सांगितले की चीनमध्ये असं होतं आपण ते का करत नाही, ह्याला उत्तर असं आहे की दुसऱ्या देशाचं जे हवामान असतं, चीन हा बराचसा शीतकटिबंधातला देश आहे, आपण उष्ण कटिबंधात आहोत. उष्ण कटिबंधात आधीच गारपीटीचं प्रमाण फार कमी असतं. बरं, तुम्ही जर उत्तरेकडे गेलात किंवा शीतकटिबंधात तिथे गारपीटी खूप होत असतात. आणि जेव्हा एखादी गोष्ट वारंवार होते त्याचं व्यवस्थापन नीट करता येतं. पण एखादी घटना जेव्हा दुर्मिळ असते आणि ती वर्षात एकदा घडते किंवा 10 वर्षात एकदा घडते किंवा 50 वर्षात एकदा घडते, आपत्ती व्यवस्थापनाचे तेच निकष आपण लावू डॉक्टर केळकर, तोच मुद्दा होता मगाशी ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला आणि तोच प्रश्न मला शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपल्या सगळ्यांना विचारायचा आहे. तुम्ही जो म्हणालात की गारपिटीसह असणारा पाऊस जे महाराष्ट्रात एक अपवाद आहे, माझा तोच प्रश्न मगाशी मी आपल्या सगळ्यांसाठी ठेवला होता की आताच्या या घटना पाहता हा अजूनही अपवादच राहणार की नियमामध्ये परावर्तित होणार येत्या काही काळामध्ये? आपलं निरीक्षण काय सांगताय त्या बाबतीत? आपण तयार राहिलं पाहिजे? हो, मला इथे म्हणायचंय की ज्या गोष्टी अपवादात्मक आहेत त्या अपवादच राहतील हे आपण धरून चाललं पाहिजे. पण आपण काय करतो, एखादी अपवादात्मक गोष्ट घडली की तोच नियम झाला असं आपण फार मोठमोठ्याने सांगायला लागतो आणि ते चुकीचं आहे. तर आता मराठवाड्यात गारपीटच होणार, मराठवाड्यात दुष्काळ पडणार नाही, दुष्काळ पडला तर दुष्काळच पडत, अशी विधानं आपण करून आपण त्याविषयी सेन्सेशनलाइज करू नये, मीडियाने करू नये आणि शास्त्रज्ञांनी करू नये असं मला वाटतं. आणि इथे जो वेतन आयोगाचा प्रश्न आलेला आहे त्याचा काही संबंध नाहीये. वेतन आयोग हा त्याचे ठीक आहे, तो देऊळगावकरांचं वैयक्तिक मत होतं. तुम्ही वैयक्तिक तशा अर्थानं घेऊ नका, कारण आपण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम केलेलं आहे. डॉक्टर मोहितेंना हाच प्रश्न. डॉक्टर मोहिते, गारपिटीसह एवढा असा भीषण पाऊस पडणं हा अपवाद राहील अशाच प्रकारे का नियम होण्याची परिस्थिती सुरू झाली आहे? प्रसन्ना,
सध्याची 24वी सोलार सायकल आहे. हो. माझ्याकडे आतापर्यंत 23 सौरचक्राचे डेटा उपलब्ध आहे. आणि ज्यावेळी सोलार मॅक्स 6वं वर्ष असतं 11 वर्षातलं, त्यावेळी अशा आपत्ती गारपीट वगैरे झालेल्या आहेत. आता डिसेंबरला पोल शिफ्ट झालेली आहे सूर्याची, त्यामुळे यावर्षी अपेक्षित होतं इथून पुढे थोडंसं प्रमाण कमी होईल, कारण सूर्यावरती होणारे स्फोट कमी होत जाणार, काळे डाग निर्माण व्हायचे ते कमी होत जाणार. आणि या 6व्या वर्षी प्रचंड प्रमाणामध्ये सनस्पॉटची निर्मिती होते आणि त्याच्यामध्ये स्फोट होऊ नये, सोलार विंड पृथ्वीच्या दिशेने आलं तर असे प्रकार घडतात. आणि डाटाच्या संदर्भात जर म्हटलं, आपल्याला जमिनीचं टेम्परेचर प्रोफाईल किंवा समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर प्रोफाईल आपण जर का रोज नोट डाऊन केलं तर पुढच्या 3-4 दिवसामध्ये काय होऊ शकतं हे आपण सांगू शकतो जनतेला. पण हे हवामान खातं का करत नाही याचंच मला दुःख वाटतं. जी गोष्ट मी माझ्या घरी बसून करू शकतो ती हवामान खातं का करू शकत नाही. आपण हवामान तज्ञ आहेत साबळे, डॉक्टर साबळे, त्यांना या अनुषंगाने विचारूयात. वेळ कमी आहे डॉक्टर मोहिते, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. डॉक्टर साबळे, आपण नेहमी पूर्वसूचना हा शब्द वापरत असतो आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने. हा असा अवकाळी पाऊस किंवा मुळातच पाऊस या बाबतीत पूर्वसूचना देणं म्हणजे मुळात समजा आठवडाभर आधी पूर्वसूचना देऊन उपयोग नाही. जर का पिकं हाताशी आली असेल त्यावेळी पूर्वसूचना देऊन करणार काय शेतकरी? तर या बाबतीतली पूर्वसूचनेची नेमकी व्यवस्था कशी असावी, खास करून कृषी हवामानशास्त्र या विषयामध्ये? याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला काही आता भाजीपाला असेल तर भाजीपाला काढणी जर पूर्वसूचना देऊ शकलो असतो आपण, तर भाजीपाला काढणी आणि ते माल मार्केटला पाठवणं हे 4-5 दिवसात शक्य होतं. त्याचप्रमाणे हळदीसारखं जे पीक आहे की जे उन्हामध्ये वाळत पडतं, शिजवलेलं असतं आणि वाळत टाकलेलं असतं, ही पूर्वसूचना दिली तर त्या झाकण्याची रात्री पाऊस आला, अगर दिवसा पाऊस आला तरी झाकण्याची व्यवस्था त्यांची ते ताडपत्र्या वगैरे सगळे तयार शेतकरी ठेवू शकतात. काही प्रमाणात का होईना पण ते काळजी घेऊ शकतात. आणि ज्या प्रमाणात नुकसान झालंय आत्ताचं त्याच्याबद्दल मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. 1986 मध्ये एकदा गारपीट झाली, त्यावेळेला मी इथला फार्मचा प्रमुख होतो. अशाच गारा पडल्या, आता गव्हाची जी चित्र दिसत आहेत असा गव्हाची परिस्थिती झाली. त्यानंतर मी जे पाहिली गारपीट ती जवळजवळ 2005च्या दरम्यान बारामती भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. 1986ची गारपीट पुणे जिल्ह्यात फार मोठी झाली होती आणि क्रिकेटच्या बॉल एवढ्या गारा पडल्या होत्या. त्यानंतर आता 2009 मध्ये मानमध्ये गारपीट झाली, उन्हाळ्यामध्ये झाली. एक बाई त्याच्या खाली त्या बर्फाच्या ह्याच्या खाली सापडली, इतकी गारपीट ती झाली. ह्या क्वचित घटना आहेत केळकर साहेबांनी सांगितल्यानुसार. आणि त्यामुळे याचा अंदाज, गारपिटीचा अंदाज किंवा पावसाचा अंदाज देणं शक्य आहे. गारपिटीच्या अंदाजाला थोडंसं आपल्याला अजून खूप गोष्टीचा विचार करावा लागेल, ते सांगतायत त्याप्रमाणे. बरं, एक मात्र एकमत सगळ्यांचं व्हायला हरकत नाही या मुद्द्यावरती. समजा या अपवादात्मक स्थिती असल्या तरी सुद्धा नुकसान होतं हे तर खरं आहे, आणि जर का ते खरं असेल तर त्या प्रमाणात मग देशमुखांचा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरतो. किंवा नुकसान भरपाईचा निकष काय ठरणार? किती रुपयाने तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात? 5 आणि 7 हजार रुपये मला आजच्या काळात चालत नाही याची आपल्याला कल्पना आहे. नुकसान आपल्या डोळ्यासमोर आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती वगैरे घेतलेली आहे. ते स्वतः तिथे जातील न जातील हा पुढचा भाग आहे, त्याचं राजकारण व्हायला नको. पण किमान चांगल्या प्रकारची नुकसान भरपाई मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा वाजवी आहे, त्याची पूर्तता होईल. आता बैठक सुरू आहे अशी माहिती आहे आपल्या सगळ्यांची मंत्रिमंडळाची, त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय होईल. उद्या आचारसंहिता लागू होणार आहे, त्याच्यापूर्वी कदाचित महत्त्वाचा निर्णय होऊ शकेल. आपण अशी अपेक्षा बाळगूयात. आजच्या अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. देशमुखांसारखी व्यक्ती बीडवरून औरंगाबादला आली आणि आपल्याला वेळ दिला. आपण या सगळ्यांचे आभार मानूयात. माझा विशेषमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा. शेतकरी राजा हित जळत जळत राही, आभाळाच्या देवा तुला कशी खबर नाही.